नमस्कार, मी परमेश्वर डिस्ले, कृषी परिषद सारवाडी, तालुका कारंजा, जिल्हा वर्धा। तर आज आपण धावडी बुद्रुक येथे सोयाबीन उगवण क्षमतेचा डेमो पाहणार आहोत। तर आपल्या सोयाबीन शेतामध्ये पेरण्यापूर्वी आपण रँडमली 100 दाणे एका ओल्या पोत्यावर ठेवून असे एका ओळीमध्ये 10 दाणे, याप्रमाणे 10 ओळी अशा प्रकारे आपले 100 दाणे अर्ध्या भागामध्ये ठेवायचे आहेत आणि नंतर ह्या पोत्याला अशा प्रकारे गुंडाळी करायची आहे। गुंडाळी केल्याच्या नंतर पोतं आपल्याला सावलीमध्ये ठेवायचं आहे आणि 4 ते 5 दिवस याच्यावर हलकंसं गरजेनुसार पाणी मारायचं आहे आणि त्याच्यापैकी 100 दाण्यापैकी आपले किमान 70 दाणे जर उगले तर आपण एकरी 30 किलो बियाणं पेरणीसाठी वापरायचं आहे आणि 60% जर 60च दाणे जर उगले तर आपलं असं बियाणं पेरणीसाठी वापरायचं नाही आहे आणि ज्या प्रमाणात सोयाबीनचे दाणे उगतील त्या प्रमाणात बियाणं वापरायचं आहे। म्हणजे 70 दाणे जर उगले तर आपल्याला 30 किलो वापरायचं आहे। एक जरी दाणा कमी उगला म्हणजे 69च दाणे उगले तर आपल्याला 30 किलो 500 ग्रॅम असं एकात जरी दाणा कमी उगला तर त्याच्यासाठी अर्धा किलो बियाणं आपल्याला जास्त पेरणीसाठी वापरायचं आहे। तर अशा प्रकारे जर आपण बियाणं उगवण क्षमता तपासून जर पेरणी केली तर आपलं दुबार पेरणीची वेळ येणार नाही आणि हेक्टरी 4,44,000 आपले रोपाची संख्या राहून आपलं उत्पादन हमखास येण्यास मदत होईल। अन्यथा रोपांची दाटी होऊन किंवा रोपांची विरळता निर्माण होऊन आपलं उत्पादन कमी येऊ शकतं। तर सोयाबीनची पेरणी करण्यापूर्वी 4 दिवस अगोदर आपल्या अशा प्रकारे उगवण क्षमता तपासूनच आपल्याला सोयाबीनची पेरणी करायची आहे। धन्यवाद।